चला आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करते. ऑफिसमध्ये संध्याकाळी निघायच्या वेळी ना सुकी भेळ आलेली आणि खूपच तिखट होती. थंडीतून तिखट खाण्याची मजाच वेगळी. काही स्वरसुद्धा सलूनमध्ये येऊन बसलेला, त्याची सायकल घेऊनच आलेला. त्याच्यामुळे निघताना घरी जायच्या वेळी त्याची सायकल पुढेच होती आणि आमची स्कूटी मागे वगैरे होऊन आज स्वरने संध्याकाळची देवपूजा केली. आणि माझं काम आहे की सकाळी भांडी घासलेली आहेत ती लावून घेणं आणि आता हे डब्बे वगैरे आहेत ते घासून. जेवणामध्ये मी बनवते कुळथाची पिठी आणि मक्याची भाकरी आणि राईस सुद्धा आहेच, पण मी कांदा वगैरे कटिंग करून घेतला आणि भाकरीचं पीठ सुद्धा. ती भाकरीसोबत आणि भाताबरोबर दोघांबरोबर पण छान लागते आणि मला तर सूप म्हणून पण खूप आवडते. तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता, लसूण, मिरची हे सर्व तडतडवून घेतल्यानंतर कांदा टाकल्यानंतर थोडासा नरम झाला की लगेचच मसाले, कोकम वगैरे टाकलं आणि पीठ सुद्धा भिजवून घेतलं. ना माझी ऑल टाइम फेवरेट आहे, मला जास्तीत जास्त पिण्यासाठीच आवडते, पण स्वरला ही पिठी आवडत नाही तरी पण तो तेवढी कन्सिस्टन्सी ठेवली. वरतून चवीनुसार मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली आणि पिठी माझी रेडी झाली. बाजूलाच माझी मक्याची भाकरी सुद्धा रेडी झाली होती. हे माझं रात्रीचं जेवण. चला भेटूया नेक्स्ट